आता बघूयात न्यूज टॉप 9 सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्य तरी मराठीत बोलता आली पाहिजेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतील बैठकीमध्ये साहित्यिकांची सूचना। महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीमधील शिवसेना पक्षातूनच विरोध। प्रेमाने शिकवलेली भाषा मनात घर करते तर सक्तीने शिकवलेली भाषा भीती निर्माण करते। शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा पक्षाला घरचा आहेर। धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे। तुम्ही म्हणजे मुंबई नाहीये, इथे राहणारा मराठी माणूस म्हणजे मुंबई महाराष्ट्र आहे, त्यांना दाखवून द्यावं लागेल। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावरती मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर सत्य मांडलंय, त्यामुळे हा देश नरक नाही तर नंदनवन। मोदींनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविषयी वक्तव्यावरून संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला। नारीशक्ती वंदन भाजपचा ढोंगे। नारीशक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्यात महिला मुख्यमंत्री करा। पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा। केंद्रातही पंतप्रधानपदी महिला नेत्याला विराजमान करावं। महिला विधेयकावरून संजय राऊतांची भाजपवर टीका। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा। भाजपच्या तिकिटावरती लोकसभा विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेमध्ये संधी नाहीच, तर संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी। सूत्रांची माहिती, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्यासंदर्भात दंडक। सूत्रांची माहिती, विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती। खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत इच्छा व्यक्त। तर उद्धव ठाकरेच मवियाचा चेहरा, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। पाहुयात टॉप 9 मोठ्या बातम्या। बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकूण 58% मतदान। उन्हामुळे ग्रामीण भागात अनेक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलं नसल्याचं समोर आलंय। तर सुनेत्र पवार यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी होती। एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं। सूत्रांची माहिती, पार्थ पवारांकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी। भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल। महिलेविरोधात जैन सदावर्तेंकडून वरळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। भाजपच्या जनाक्रोश मोर्चामध्ये महिलेने महाजनांना सुनावलं होतं। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टाची नवी तारीख। 29 एप्रिलला पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे। काल दिवसभर शबरीमाला प्रकरणी सुनावणी झाल्यानं नवीन तारीख देण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज सामूहिक वाचन केलं जाणार आहे। गोविंद पानसरेंच्या स्मृतीस्थळावरती वाचन केलं जाणार आहे। गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं जाईल। भोंदू खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। 6व्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा हा एसआयटीने घेतलाय। आज 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे। सूत्रांची माहिती आहे, नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवरती आहेत। नोंदणी न ठेवताच गर्भपात केले का याचाही तपास केला जाणार आहे। नाशिकच्या धारणगाव या ठिकाणी खडकमधील महेश गिरी महाराजाला अटक करण्यात आली आहे। लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई आहे। जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश गिरी बाबाला अटक करण्यात आली आहे। उपचाराच्या नावाखाली पूजाविधी करून फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आगरीपाड्यात देखील कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप केला जातोय। मोबाईलवरती अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।